तर कल्याणमध्ये ठाकरे सेनेनं बॅनरबाजी केली आहे। ठाकरे सेनेचे 2 नगरसेवक बेपत्ता आहे अशा आशयाचे हे बॅनर लावण्यात आलेत। मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे नॉट रिचेबल आहे, त्यामुळे त्यांच्या या मिसिंगचे हे जे पोस्टर आहेत ते सर्वत्र चिटकवण्यात आलेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि महायुतीला बहुमत मिळालं असतं तरी सुद्धा नगरसेवकाची पळापळी ही सुरू झाली होती। आपण बघितलं की उबाटा गटाला 11 नगरसेवक हे निवडून आले होते आणि निवडून आल्याच्या नंतर तब्बल 16 तारखेला हे उबाटा गटाचे 2 नगरसेवक मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोघंही नॉट रिचेबल झाले आणि ह्यांनाही कुठल्या तरी पक्षाने पळवलं असा त्यांचा आरोप होता। आणि आज आपण बघत आहात की आजची ही 25 तारीख आहे, अजूनपर्यंत हे जे 2 नगरसेवक आहेत नॉट रिचेबल आहेत। काय सांगाल की आपले 2 नगरसेवक बेपत्ता झालेले आहेत, आपण कोशेडीला कंप्लेंट देखील केलेले, काय सांगाल? बघा, 15 तारखेला इलेक्शन झालं, 16 तारखेला निवडणुकीचा रिझल्ट जाहीर झाला। आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे 2 नगरसेवक आहेत मधुर म्हात्रे आणि कीर्ती ढोणे हे दोघं जण आमच्या उद्धव साहेबांच्या एबी फॉर्म दारवे त्यांनी निवडणूक लढवली आणि ते जिंकून आले। परंतु 16 तारखेपासून त्यांचा कुठल्याही प्रकारचा संपर्क आमच्याशी होऊ शकला नाही। ते नगरसेवक त्यांच्या घरी आणि त्यांच्या मित्रपरिवाराशी आणि त्यांच्या कार्यालयाशी संपर्क केल्याने ते आम्हाला सापडले नाही किंवा त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। म्हणून माननीय जिल्हा प्रमुखांनी पोलिसांना तक्रार दिलेली आहे की जिथे कुठे ते असतील, CCTV कॅमेरा असेल किंवा इतर जे तपास यंत्रणा असतील त्याच्या माध्यमातून त्यांची शोध घेऊन त्यांचा खोजखबर घ्यावा आणि जर हे स्वेच्छेने गेले असतील तर त्यांच्यावरती सदस्यत्व रद्दीचा कारवाई होईलच। परंतु जर त्यांना कोणीतरी अपहरण करून किंवा डांबून ठेवलं असेल कुठल्याही पक्षाने किंवा नेत्यांनी, तर मग हे आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये लॉ अँड ऑर्डर आहे का? अशोक कांबळे, लोकशाही कल्याण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।